नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. आज आम्ही मस्त शूट करण्यासाठी चाललेलो आहे देहूला. सकाळी लवकर जायचं होतं 8ला, आता वाजले ते 10. तुम्हाला माहिती आहे मुलींना उरकायला म्हणजे बायांना वगैरे खूप टाइम लागतो. तसंच मला पण आज लई उशीर झालेला आहे आणि आज मस्त आम्ही तयार होऊन चाललेलो आहे. आम्हाला ना वारीचं शूट करायचंय. आता जे नॉर्मल शूट असते आपण रील्स वगैरे टाकतो ते काहीतरी व्हिडिओ काढून सॉन्ग टाकायचे ते काय आम्ही पोरं शूट करतो म्हणजे नॉर्मल शूट असते. पण आजचं शूट जरा प्रोफेशनली केलं पाहिजे, त्यामुळं म्हणजे थोडंसं चांगलं शूट केलं पाहिजे, जरा प्रोफेशनल पाहिजे त्यासाठी. त्यामुळं आज आपण मामाकडे चाललेलो आहे. माझा बारका मामा फोटोग्राफर आहे, प्रोफेशनल निखिल पडवळ फोटोग्राफी आहे त्यांची. इंस्टाची आयडी तुम्ही बघू शकता. म्हणजे मामाने चांगले शूट केलेले प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. दुबईला वगैरे बरेच शूट झालेले. आमचं वटपौर्णिमेचं पण शूट त्यांनीच केलं होतं. मस्त व्हिडिओ काढली होती, पाहू शकता तुम्ही. शूट थोडं गंभीर आहे, म्हणजे थोडं चांगलं केलं पाहिजे, त्यामुळे विषय गंभीर. तिथं मामा गंभीर. मामांना रात्रीच फोन केलता, मामा वारीचं शूट करायचंय. मामा म्हणले येऊ द्या आपण करू. तर चाललेलो आहे आम्ही. आणि नेमका 2 दिवसात माऊलींची पालखी निघणार आहे आणि मामा पण नेमकं देऊलाच राहते. आमचा बारका मामा पालखी निघणार आहे, त्यामुळे देऊमध्ये खूप गर्दी असणार आहे. आता आज पण असेल का? आता गेल्यावरती बघू किती गर्दी, काय आपल्याला किती टाइम लागतोय. सकाळवरून पाऊस उघडला होता, काल तर दिवसभर कंटिन्यू पाऊस चालू होता. आणि गेल्या वेळेसच्या शूटला पण आम्ही सकाळी निघालो, पण दिवसभर एवढा पाऊस होता त्यामुळे शूट करायला आम्ही 5 वाजले. आणि ते पण नॉर्मल पावसामध्ये केलं होतं, थोडा पाऊस चालूच होता. आज सकाळवरून चांगलं ऊन पडलं होतं, पण आता परत आम्ही निघालो. थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे. बघू आता कसं काय होतंय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा की आपले शूट कसं होते. गेल्या वेळेस सारखं आम्ही आता देहू मध्ये आलेलो आहे आणि पाऊस यायला लागला. आता पाहू शकता काय होते काय माहिती. आता पाऊस लवकर उघडला तर ठीक, नाही तर परत वटपौर्णिमेच्या शूट सारखं. त्यावेळेस कसं अर्ध्याच्या शूट साठी अख्खा दिवस थांबायला लागलं होतं, त्यावेळेस पण तसंच काहीतरी व्हायचं. आणि आमचं जे शूट साठी मेन मटेरियल जे लावत होतं तुळसच नाही आलं. तुळस मामा बघतं तिथं. तुळस विना मी उपरण टोपी आणलेली आहे. फोटो पण नाही. फोटो पण नाही. फोटो कोणता? फ्रेम लागत ना आपल्याला. फ्रेम नाही लागेल. अहो ते फ्रेम नाही, विना रखुमाईची मूर्ती लागते. मूर्ती विठ्ठल रखुमाईची मूर्ती लावत होती. मूर्ती पण नाही. मूर्त्या बऱ्याच होत्या घरी लग्नात पूजेला भेटलेल्या. पण तिकडच्या जो आमच्या पहिल्या त्या दावडीच्या घरी, तिकडे जुन्या घरी सगळ्या गावाकडे तिकडेच ठेवलेलं आहे. पाऊस पण यायला लागलाय, कसं काय होते काय माहिती. आता आम्ही मामाची इथं आलेलो आहे. पाऊस पण उघडलाय, उतरतो. आपण माग पण मामाच्या इथले व्हिडिओ काढले होते इथं आल्याच्या नंतर. पाऊस उघडलेला आहे, एकदम छान वातावरण झालंय. मामांचं उरकलंय ना काय माहिती आता. बघूया आपण. कसला चिखल झालाय बघा. गाड्या कशा जात असतील सारखेच, 2 व्हीलर जायचं म्हणल्यावरती. हो, कोणाच्या पण नका करा. हे बघा, कोणाच्या पण दुसऱ्यांच्या घरात चालले ते. हे ऑफिस आहे. बघा पाहिलं तर. तुम्ही इथं थांबताय का? जाऊ का मी वरती? मी जाऊ का? हे ऑफिस मध्ये चालले ते. चला आपण वर जाऊया. आपण वर जाऊया. मागच्या वेळेस पण इथं व्हिडिओ काढले होते आपण. बघूया आता सगळ्यांचं काय चाललंय. साडी म्हणून चालता येत नाही. उघडा दरवाजा. मायरा, मामी आले पण काही कळा नाही कुठे गेले सगळे. हवी झोपलं त्या काय. हे बघा मायरा काय चालले. बांगड्या विसरून आले होते, मामीने बांगड्या दिले ते मला. आणि मायरा आता माझ्या मागे लागलेली. मायरा इकडे बघ. बाय कर. तुला यायचंय का? तुला यायचंय का? रडू नको रडू नको. मायरा रडायला लागली आता खूप. बाय कर. चॉकलेट घेऊन येते माऊ तुला. चॉकलेट आलोय माहित ना.
चला तर आता शूटला. आता मायरा तुम्ही पाहिलं खूप रडलीये. तिथून खाली आलो, आता निघालोय आम्ही. आता मामांच्या चाललेलं आहे पुढं. मामांच्या गाडी बघा, आमची गाडी घेऊन चाललोय. मामांचं कसं प्लॅन आहे काय माहिती शूट करायचं, आता गेल्यावरती बघू. रस्ता तिथं इतका डेंजर आहे की पार. लय खराब रस्ता आहे, प्लॉटिंग मधला रस्ता आहे, सिमेंटचं पण केलेलं नाही. खरं पाणी साचलं त्या रस्त्याने. दिसणार नाही, मला दाखवत नाही, तुम्ही दाखवला असतं पाहू शकता तरी पण. माऊली रडली का? लय रडली. म्हणजे तुझा रोहन दादा कुठे? मी वर आलो, तू आधी वर गेली ना, मी वर आल्यावरती मला म्हणती तू तिच्या मध्ये. माऊ खूप गोड आहे. जाऊया आता, चला. आता आम्ही तर शूट करण्यासाठी आलेलो आहे, पाहू शकता. यांची सगळ्यांची तयारी चाललेली आहे. मला नदी दाखवते, नदीला पाणी खूप आलेले आहे, पाहू शकता. पावसामुळे पाणी लाल झालेले, गढूळ पाणी होतं पावसामुळे. इकडे पण पाहू शकता. आता आम्ही पुलावरती आहे. तो हेलो गाइस, एक्चुअली मैं दिल्ली से हूँ और मैं इनसे मिलने के लिए इतना दूर आया हूँ और इनके साथ आने के बाद बहुत अच्छा लग रहा है और इन लोगों ने मुझे बहुत सारा प्यार दिया और अभी इनके साथ दूसरे शूट पे हम दूसरे लोकेशन पे शूट के साथ इनके साथ ही घूम रहा हूँ अभी. खरं तर हा एक कॅमेरामन आहे आणि एडिटर पण आहे, व्हिडिओ वगैरे याचं पण शूट असतं चांगले. तसं आमच्या मामासोबत कॉन्टॅक्ट होता, त्यामुळे तो मामाला पण भेटायला आलता आणि तो आम्हाला पण भेटला. त्याला आम्ही शूटला चालवलं आमचं होतं लोकेशनवरती. आजचा व्हिडिओ तोच एडिट करून देणार आहे, तर इंस्टावर आपण तुम्ही बघताच हा व्हिडिओ कसा देतोय बनवून काय. पहला सेशन जो कि एक अलग लोकेशन पे हमने शूट किया, जो कि ब्रिज के ऊपर था हमारा शूट और उधर हमने शूट किया और मंदिर के साइड में हमने टीका वीका भी लगाया उधर. और अभी हम दूसरे लोकेशन पे नदी के साइड जरा शूट करेंगे और हम अभी उधर निकल पड़े हैं शूट के लिए. तो आप देख सकते हो हमारे साथ कौन आहे. फुलाच्या दुकानावर आणि ते वहिनीचे बघा गाजरा लावते आणि ते तर काय सांगू, मला मराठी येत नाही. आता बघा तुम्ही, ते गाजरा लावते वहिनी. आता आम्ही आलो दुसरी शूटवर आणि आता बघा ॲक्च्युली थोडं माझं मराठी जरा वेगळे आहे, तर तुम्ही जरा माफ करा. आता आम्ही आलो खाते आम्ही शूट करणार. होणार कसं माहिती आहे का, ट्रेवलिंग टाईप शूट होणार. चला खाली का नंतर कपडे ठेवायचा.
आमचं शूट होऊन आम्ही निघालोय. आम्ही मंदिरात गेलो दर्शनाला, पण तिथं लिहिलं होतं की व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे आम्ही तिथं काही फोन बाहेरच काढला नाही. दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर ना आता आम्ही निघालोय. जमलं असतं आतमध्ये व्हिडिओ काढायला, पण नको उगाच पण काय म्हणलं म्हणजे आपलं आपण पण उगाच हे करायचं. आणि आपण ते जे लिहिलंय त्याचं आपण पालन केलं ना. शूट सगळं एकदम मस्त झालेलं आहे. पाऊस पण अजिबात आला नाही, ऊन पडलं होतं मस्तपैकी. शूट झाले बरेच व्हिडिओ करेल पोस्ट आता इंस्टावरती. युट्यूबवर आपण ते सॉन्ग टाकून व्हिडिओ का टाकत नाही माहिती आहे का. युट्यूबमध्ये आपण काय एवढं आपल्याला जास्त काय आयडिया नाही, आणि युट्यूबला कोणतं सॉन्ग ऍड केलं ना तर कॉपीराईट पडतो. मग त्या कॉपीराईटमध्ये ठराविक सॉंग्स येतात, म्हणजे जो सॉंगचे ओनर आहे ते कधी पण कॉपीराईट टाकू शकतात. त्यामुळे आपण कोणतंच सॉन्ग ऍड करू शकत नाही. आणि व्हिडिओला 3 कॉपीराईट जर पडले, आपल्या चॅनलवरती 3 कॉपीराईट जर पडले, कॅमेरा नाही आलं का? गाडी रस्ता खराब आहे ना. मिनिटं बरं का. आपल्या चॅनलवरती जर काही 3 कॉपीराईट पडले ना, चॅनल डायरेक्ट बंद होऊन जातो. म्हणजे ठराविक दिवसासाठी सस्पेंड वगैरे असं काहीच नाही, डायरेक्ट चॅनल बंद होऊन जातो. त्यामुळं आपण इंस्टाला आहे ना ते युट्यूबला जे शॉर्ट्स व्हिडिओ टाकतो त्यांना काहीच एडिटिंग नसते. डायरेक्ट कॅमेऱ्यामधले जे व्हिडिओ काढलेले असतात डायरेक्ट ते व्हिडिओ टाकून देतो आपण. आणि इंस्टाला तसं काही नसतं. त्यामुळे इंस्टाला व्हिडिओ चांगले चालतात, जास्त व्ह्यूज जातात सॉन्गमुळं. व्हिडिओ वेगळी होती नाही, म्हणजे बाहेर व्हिडिओ होते स्लो मोशन वगैरे. पण युट्यूबला नुसतं स्लो मोशन केलं त्याला आपल्याला एवढं परफेक्ट व्हॉइस ओव्हर पण असून देता येत नाही. म्हणजे आम्ही तेवढं ट्रेन झालेलं ना एवढं परफेक्ट व्हॉइस ओव्हर द्यायला. आणि त्यामुळे स्लो मोशन वगैरे काय करत नाही आपण युट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओजवरती. हाय तसा व्हिडिओ टाकतोय तरी पण युट्यूबला शॉर्ट व्हिडिओ चांगल्या बऱ्यापैकी चालतात. पण त्यात काही जणांच्या कमेंट येत होत्या की दादा युट्यूबला पण तुम्ही सॉन्ग टाकत जा. तर त्याचं मेन कारण हे कॉपीराईटच्या भीतीने किंवा चॅनल आपलं डायरेक्ट बंद होऊ शकतो. म्हणजे आतापर्यंत जेवढं सगळं आपण सोशल मीडियावरती हे केलंय सगळं व्यर्थ जाऊ शकतं. त्यामुळं आपण पण तसं ऑलरेडी माझ्या एका व्हिडिओला कॉपीराईट आलेला आहे युट्यूबच्या. असे जर अजून 2 कॉपीराईट आले तर डायरेक्ट चॅनल बंद होऊ शकतो. मग सस्पेंड वगैरे काहीच नाही, डायरेक्ट बंद. त्यामुळं आपण युट्यूबवर कोणतं सॉन्ग टाकत नाही. आणि आजचं शूट तर आमचं एकदम मस्त झालेलं आहे. आजचा पूर्ण ब्लॉग आपला पाऊस पण आला नाही. शूटला गेल्याच्या नंतर पाऊस थांबला. पाऊस सकाळी आम्ही आलो तर पाऊस येत होता, पण काही योग शूटला गेलो पाऊस थांबला नाही आमका. देवाची कृपा. देवाला पण वाटलं आपलं शूट व्हावं. खूप लोक पण भेटले, फोटो वगैरे काढले खूप लोकांनी. आम्हाला पण भारी वाटलं. डायरेक्ट पोलीस आणि ते पण बघत होते सगळे. चांगली बऱ्यापैकी आता ओळखायला लागलेली सोशल मीडियामुळं. चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय.